मंडळी, आजचं थंबनेल जरा असं वेगळं वाटलं आणि शीर्षकही वेगळं वाटलं ना. तुमचं आमचं जमलं. थंबनेलवर मी तुमचं आमचं जमलं या मराठी चित्रपटाचा उल्लेख केलाय. आता बहुतेक लोकांना दादा कोंडकेचा हा चित्रपट कधी आला होता हे सगळ्यांना ठाऊक असेल. मी दादा कोंडकेच्या या पोस्टरचा उल्लेख का करतोय? या पोस्टरमध्ये तुम्हाला काही वेगळं दिसतंय का? सिनेमाच्या पोस्टरमध्ये साधारणतः काही गोष्टी अशा असतात की नायक, नायिका, खलनायक, त्यातला एखादा महत्वपूर्ण प्रसंग असं असतं. या पोस्टरमध्ये एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यात एक कुत्रा आहे आणि एक माकड आहे, ज्याला पोस्टरवर स्थान मिळालंय. असं अपवादाने होतं. टार्झनच्या चित्रपटामध्ये तुम्हाला प्राणी दिसतील. तेरी मेहरबानी या नावाचा एक मराठी चित्रपट आला होता, ज्यात तुम्हाला कुत्रं दिसेल. या चित्रपटात एक कुत्रं आणि एक माकड या दोन्हीचा सहभाग तुम्हाला दिसेल. आणि टायटलही फार मस्त आहे, तुमचं आमचं जमलं. वेळ दिली आहे 12ची. 12 वाजता होणार आहे घोषणा. ते 12 वाजता सांगणार आहेत तुमचं आमचं जमलं. बर, हे आज सांगणार होते, ते आज सांगितलं नाही. उद्या सांगणार आहेत 12 वाजता तुमचं आमचं जमलं. जमलंच आहे तर आज का नाही सांगितलं? 12 वाजताचा मुहूर्त का शोधला मला माहित नाही. म्हणजे हे असं झालं, पोरानं पोरीला कॉलेजात भेटून चांगलं डेअरी मिल्कचं सिल्कचं चॉकलेट द्यावं, महागाचं. म्हणावं लव यू. चॉकलेटवर भागणार नाही म्हणून एक छानसा गुलाब द्यावा, म्हणावं लव यू. पोरीने चॉकलेट स्वीकारावं, थँक्यू. पोरीने गुलाब स्वीकारावा, थँक्यू. पोराला वाटलं आता थँक्यू थँक्यू म्हणाली तर पुढचे गिफ्ट द्यायला हरकत नाही. नव्या काळात एखादा आयफोन द्यावा, तोही 15-16 वाला. पोरीने तोंडाचा चंबू करून किती छान थँक्यू म्हणावं. आयफोन मिळाला. यानं विचार केला आता नाहीतरी चू चंबू करायलीच आहे, एखादी अंगठी द्यावी, सोन्याची हिरा असलेली अंगठी द्यावी. तिनं पटकन हातात हात धरून म्हणावं थँक्यू. बाई थँक्यू खूप झाले ग. त्या थँकच्या ऐवजी लव शब्द वापर ना एकदा आणि म्हण लव यू. नागवला ग पोर, नागवलं. चॉकलेट, आयफोन, काय सोनं, हिरा, फार 2-4 लाखाला खपलंय पोरग आणि तरीही थँक्यू. ती म्हणते उद्या भेटू आणि मग बोलू. तुझ्या मनात जे काय आहे ते माझ्या मनात आहे का, मी तुला उद्या सांगते. पोरग दिवसभर आणि रात्रभर एकच आहे, उद्या ती भेटणार 12 वाजता आणि म्हणणार आहे मला लव यू. तसा कार्यक्रम वाटतोय. ज्याला लव यू म्हणायचंय तो काही म्हणत नाहीये, ज्याला म्हणून घ्यायचंय तोही काही बोलत नाहीये. आणि हे उपटसुंब भांडूपचा बडगुंजा फोटो टाकतोय आणि सांगतोय 12 वाजता 12 वाजता. अरे कुणाचे 12 वाजता सांगणार आहे? काय चाललंय नेमकं? काय चाललंय? का राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा असा अंत बघतायत? बिचाऱ्या उद्धव ठाकरेंच्या नशिबात किती अंत आता पाहसी अनंता अशी वाक्य येत असतील. बोल ना बाबा बोल, एवढं म्हणायची वेळ आली आहे. ते कधीतरी त्या पिक्चर मध्ये गाणं आहे ना, ते काय ते वो कह देती हूँ आज आय लव यू. कोणता का पिक्चर आहे तो? हिंदीतला पिक्चर आहे बघा कुठला तरी. काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुझसे जो मेरे दिल की बात, लो मैं आज कह देती हूँ. हे म्हणायला मुहूर्त कशाला लागतोय? सलमान खानच्या पुढे माधुरी दीक्षित उभी आहे. 5% सलमान खाननं माधुरी दीक्षितला लव यू म्हणलंय. माधुरी दीक्षितनं लव यू 2, 3, 4, 5 काहीतरी म्हणून टाकावं. कशा करता हे चाललंय? मला एक शंका येते. शंका अशी येते की साधारणतः एका
2017च्या शिवाजी पार्कवर भरलेल्या राज ठाकरेंच्याच मेळाव्यात, त्यांचा पाडवा असतो, यांचा दसरा असतो, राज ठाकरेंच्याच मेळाव्यात एक भाषण मला आठवतंय, गुगलवर सर्च करून बघा. ते भाषण होतं बाळा नांदगावकरांचं. बाळा नांदगावकरांनी आपल्या भाषणात आपली अगतिक स्थिती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, मी मातोश्रीवर गेलो होतो, 17च्या निवडणुकीत आपण एकत्र लढावं, उगाच मतविभागणी करण्यापेक्षा आपण एकत्र लढावं असा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. 2.5 तास मातोश्रीवर बसून राहिलो. मातोश्रीतून मला कोणी बोलावलं सुद्धा नाही. आपण करूया एवढंच म्हणत राहिले. शिवतीर्थावरून मातोश्रीवर फोन केले गेले होते, फोन उचलले गेले नाहीत. उद्धव ठाकरेंना फोन न उचलण्याची भारी हौस आहे. ते काय टाळी द्यायला ह्यानी हात केला, त्यांनी पुढे हातच केला नाही. दे टाळी झालंच नाही. ते टाळी वाजवायला उद्धव ठाकरे दुसऱ्याचा हात मागत नाहीत, ते आपल्याच हाताने टाळी वाजवतात. दुसऱ्याच्या हाताने टाळी वाजवलेली त्यांना जमत नाही. आपलेच दोन्ही हात असले पाहिजेत. आपला हात जगन्नाथ, हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यातलं कायम सूत्र आहे. देवेंद्र फडणवीसांनी टाळीसाठी हात पुढे केला होता, फोनच उचलला नाही. अरे तुम्हाला प्रस्ताव द्यायला, मागणी मान्य करायला तुम्ही फोनच घेतला नाही तर करणार आहे कसं? तुम्हाला सीएम पद द्यायचंय, नाही द्यायचंय, जागा जास्त द्यायच्यात, नाही द्यायच्यात, मनानेच ठरवायचं. त्यांनी नाही म्हणलं, मी नाही हो म्हणलो, ते नाही म्हणले, मी हो म्हणलो, हे सगळं मनाने ठरवायचं आहे. या राज ठाकरेंचे फोन उद्धव ठाकरेंनी घेतले नव्हते, तिष्ठत ठेवलं होतं. बाळा नांदगावकर युतीची घोषणा करू शकत नव्हते नेत्याशिवाय. आणि शेवटच्या क्षणाला राज ठाकरेंना आपले एबी फॉर्म वाटावे लागले होते, मागेल त्याला द्यावे लागले होते आणि निवडणूक लढवावी लागली होती. निवडून आलेल्या सदस्यांना सुद्धा उद्धव ठाकरे घेऊन गेले होते. एकच राहिले होते, राज ठाकरेंचं आवडतं वाक्य ते, एक हाती सत्ता. एकच नगरसेवक ठेवला होता, बाकी सगळे ते उडवून घेऊन गेले होते. मातोश्रीवर भेट न देणे, राज ठाकरेंचे फोन न घेणे, 17 साली शेवटपर्यंत टंगवून ठेवणे, या सगळ्याचा बदला तर राज ठाकरे घेत नाहीत ना. विचार करा. म्हणजे तुमचं आमचं जमलं म्हणायला इतके मुहूर्त लागावेत. जब दिल मिल गए तो हाथ मिलाने में टाइम कितना लगता है? त्याला 12चा मुहूर्त कशाला हवाय? अरे यायचं तदैव लग्नम सुदिनं तदैव म्हणायचं, उरकून टाकायचं नाही. लांबच चाललंय. पुरावा म्हणून फोटो टाकावे लागतायत. तुझ्या घरा माझ्या घरा, म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा येते, पण तुझ्या घरा माझ्या घरा अशा किती माराव्या चक्रा, अशी स्थिती आलेली आहे. म्हणून मला तो पिक्चर आठवला दादा कोंडकेचा, तुमचं आमचं जमलं. आता या पोस्टरवरचं माकड कुणाचं आणि कुत्र कुणाचं याचा खुलासा मी करत बसणार नाहीये. कारण उगाच मी कुणाला माकड म्हणू तर कुत्र्याची अवस्था कुणावर येईल, आणि कुणाला कुत्रा म्हणून इमानदार म्हणू तर माकडाची स्थिती कोणावर येईल मला माहित नाही. त्यामुळे ते पोस्टर तेवढं दाखवतो आणि तुमचं आमचं जमलंय एवढाच जयघोष चालू आहे. जमलंय तर जमलंय. कॉलेजमध्ये भेटणारी ती आयफोन घेऊन ठेवली आहे, अंगठी घेऊन ठेवली आहे, गुलाब घेऊन ठेवलाय. लव यू कधी म्हणणार आहे याची प्रतीक्षा आहे. कधी म्हणेल तेव्हा म्हणू बाबा. आता उद्या 12ची वेळ दिली आहे, वाट बघूया आणि पुन्हा आपण म्हणूया त्यांचं जमलंय. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक